तर स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर वर्धा ते नांदेड या 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या रेल्वे लाईनमध्ये वर्धा ते कळंबपर्यंतचा जो रेल्वे मार्ग आहे तो पूर्ण करण्यात आला आहे व कळंब ते नांदेड या मार्गावर काम हे सुरू आहे. तर या सिरीजमध्ये आज आपण आलो आहे कळंब शहरापासून साधारणतः 3 किलोमीटर अंतरावर. समोर जो ब्रिज आपण पाहत आहात या ठिकाणावरून कळंब रेल्वे स्टेशनची लांबी ही 3 किलोमीटर आहे व या दिशेला कळंब रेल्वे स्टेशन असणार आहे. त्यानंतर असणारा हा पहिलाच पूल असणार आहे. या ठिकाणी अर्थवर्कचे जे काम आहे ते व्हायचे बाकी आहे व या पुलावर काम केल्यानंतर या ठिकाणी अर्थवर्कचे काम केले जाईल व या दिशेने रेल्वे लाईन ही कळंब रेल्वे स्टेशनकडून येणार आहे. या ठिकाणी सध्या शेती करण्यात येत आहे व नंतर या ठिकाणी अर्थवर्कचे काम हे केले जाणार आहे. आणि समोर या ठिकाणी एका ब्रिजच्या निर्मितीकरिता पिलर तयार झालेले आपल्याला दिसून येईल. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, हे पिलर जे आहेत हे या ठिकाणी या रोडला क्रॉस करण्याकरिता तयार करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. कळंब रेल्वे स्टेशनपासून पुढे साधारणतः 500 मीटरपर्यंत ट्रॅक लेनचे काम हे करण्यात आले आहे व त्यानंतरचे काम हे बाकी आहे. या दिशेला कळंब शहर 3 किलोमीटर अंतरावर आहे व दुसरीकडे हा जो रस्ता आहे या रस्त्याने आपण दुसरीकडे राळेगावकडे जाऊ शकता. तर कळंब राळेगाव या रोडवर आता या ठिकाणी कळंब शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर ही वर्धा नांदेड रेल्वे लाईन ही क्रॉसिंग करणार आहे. त्याकरिता या ठिकाणी ब्रिजच्या निर्मितीचे कार्य हे येत्या काळामध्ये करण्यात येणार आहे आणि ब्रिजच्या निर्मितीकरिता तयार करण्यात आलेले पिलर आपण या ठिकाणी पाहू शकाल. समोर जे 2 पिलर दिसतात आहेत ते बऱ्याच काळापासून या ठिकाणी तयार झाले होते व त्या पुढील कार्य हे बाकी होते. परंतु या उन्हाळ्यामध्ये समोर देखील आपल्याला 2 नवीन पिलर हे तयार करण्यात नव्यानेच आल्याचे आपल्याला दिसून येईल. कळंब शहरापासून समोर अर्थवर्कचे जे काम आहे ते बाकी आहेत, परंतु ब्रिजचे जे काम आहे ते बऱ्याच ठिकाणी कॉन्क्रीट वर्क हे करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. या ब्रिजवरून रेल्वे लाईन ही समोरच्या दिशेने या दिशेला पुढे जाणार आहे. या ठिकाणानंतर येणारे रेल्वे स्टेशन हे तळेगाव रेल्वे स्टेशन व नंतर यवतमाळ रेल्वे स्टेशन हे असणार आहे. नव्यानेच हा ब्रिज तयार करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी गेल्या 2 ते 3 महिन्यात फार जोमाने कार्य हे करण्यात आल्याचे आपल्याला दिसून आले आहे. तर मित्रांनो, आता आपण मागील लोकेशनवरून कळंब शहरापासून साधारणतः 4 किलोमीटर अंतरावर आलो आहे आणि या ठिकाणी सरपधरी व दुर्ग या रस्त्यांकडे जाणाऱ्या या रोडवर पुन्हा एकदा ही वर्धा नांदेड रेल्वे लाईन ही क्रॉसिंग करणार आहे. तर या दिशेला उजवीकडे हा रस्ता दुर्ग व हेटी या गावाकडे जातो. तर मित्रांनो, आपण ज्याप्रमाणे मागील लोकेशनवर पाहिले होते की कळंब राळेगाव या रोडला क्रॉस केल्यानंतर रेल्वे लाईन ही या दिशेने समोर येणार आहे आणि समोरच्या भागामध्ये काही प्रमाणात हे अर्थवर्कचे जे काम आहे ते करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. हे अर्थवर्क बऱ्याच काळाआधीच तयार करण्यात आले होते. त्यानंतर या दिशेने ही रेल्वे लाईन पुढे येणार आहे व डाव्या दिशेला खालच्या दिशेने जाणार असल्याचे आपल्याला दिसून येईल. ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी खालच्या दिशेने रेल्वे लाईन ही जाणार आहे. त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आल्यामुळे पावसाचे पाणी त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात साचण्यात आलेले आहे. तर समोर काही प्रमाणात अर्थवर्क व एका नाल्यावरती ब्रिजचे काम देखील पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. सध्या पावसाचा सीझन चालू असल्यामुळे या ठिकाणचा परिसर हा हिरवागार झालेला दिसून येईल व जवळच कळंब शहराचे सुंदर असे दृश्य आपण या ठिकाणावरून पाहू शकाल. तर आता या दिशेला कळंब रेल्वे स्टेशन हे साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर या ठिकाणावरून असू शकेल. कळंब शहराशेजारीच असणाऱ्या या डोंगर रंगाच्या पायथ्याशीच ही रेल्वे लाईन मार्ग काढत जाणार आहे. या ठिकाणचे अर्थवर्क हे साधारणतः 50% झालेले आहे व या ठिकाणी ट्रॅक लेईंग करायला फार वेळ लागणार नाही, कारण जमिनीच्या समांतर या ठिकाणी ट्रॅक लेईंग हे करण्यात येण्याची शक्यता आहे. पुढे या सरपधरी व दुर्ग या रस्त्याला क्रॉस केल्यानंतर रेल्वे लाईन ही समोरच्या दिशेने एका नाल्यावर तयार असलेल्या ब्रिजला क्रॉस करून पुढे जाईल व समोर देखील अर्थवर्क आपल्याला या ठिकाणावरून दिसू शकेल की तयार झाल्याचे पूर्णपणे दिसून येणार आहे. या ठिकाणावरून साधारणतः 1 किलोमीटरपर्यंतचा जो रेल्वे लाईनचा भाग आहे तो आपण या ठिकाणावरून पाहू शकाल.
या ठिकाणी मित्रांनो फार जोराने हवा सुरू असल्यामुळे कॅमेरा थोडा हलेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे. या ठिकाणचे अर्थवर्क हे बऱ्याच काळा आधीपासून तयार करण्यात आले होते. समोर टनलचे काम व्हायचे बाकी असल्यामुळे सध्या या ठिकाणच्या कामाची संथ गती आपल्याला पाहायला देखील मिळू शकते. परंतु काही ठिकाणी या लोकेशनवर नव्यानेच हे कार्य जे आहे हे सुरू करण्यात आल्याचे देखील आपल्याला दिसून येईल. आणि समोर बऱ्याच अंतरानंतर आपल्याला पुन्हा एकदा 1 ते 2 ब्रिज तयार झाल्याचे देखील या ठिकाणावरून दिसून येईल आणि त्या ठिकाणापर्यंतचे अर्थवर्क देखील पूर्ण करण्यात आल्याचे दिसून येईल. समोर 2 मोठे ब्रिज देखील हे तयार करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण कळंब शहरापासून यवतमाळच्या दिशेने जाणाऱ्या नागपूर तुळजापूर या महामार्गावर कळंब शहरापासून साधारणतः 3 किलोमीटर अंतरावर आलो आहे. आणि आता या ठिकाणावरून आपल्याला या रस्त्याला काही अंतर समांतर जाणारी वर्धा नांदेड रेल्वे लाईन ही या ठिकाणावरून देखील आपल्याला दिसून येईल. मागील लोकेशनवरून 2 किलोमीटर अंतरावर पुढे आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी एका मोठ्या ब्रिजचे जे पिलर आहेत ते तयार झालेले दिसून येतील. यावर स्लॅब कास्टिंगचे जे काम आहे ते व्हायचे देखील बाकी आहे. तर त्यानंतर पुन्हा एकदा अर्थवर्कचे काही काम या ठिकाणी पेंडिंग आहे व पुन्हा एकदा एका ब्रिजच्या निर्मितीचे पिलर देखील या ठिकाणी तयार झालेले आहेत. परंतु या पिलरच्या पुढे, या ब्रिजच्या पिलरच्या पुढे आपण पाहू शकाल की अर्थवर्क आता करण्यात येत आहे. नव्यानेच या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून काम हे पुन्हा एकदा जोमाने सुरू करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणचा भाग हा समतल नसल्यामुळे काही भाग डोंगराळ व काही भाग खाली असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात ब्रिजच्या निर्मितीचे कार्य हे करण्यात येणार आहे. आणि याच डोंगरांच्या लगतच ही रेल्वे लाईन आता मार्ग काढत पुढच्या दिशेने म्हणजेच नांदेडकडे जाणार आहे. आणि समोर याच लाईनवर एक मोठा बोगदा देखील तयार करण्यात येत आहे व त्याकडेच आपण आता या ठिकाणावरून समोर जाणार आहे. आणि त्या ठिकाणचे अपडेट आपल्याला पाहायचे असतील, अजूनपर्यंत जर चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. पुढच्या अपडेटमध्ये आपण बोगद्याचे देखील काम पाहणार आहे. या ठिकाणावरून एका मोठ्या पुलाच्या निर्मितीचे कार्य हे समोर पूर्ण करण्यात आल्याचे व त्याच्या आसपासच्या अर्थवर्कचे देखील काम करण्यात आल्याचे आपल्याला या ठिकाणावरून दिसून येईल. तर आता आपण या दिशेने यवतमाळच्या दिशेने जाणार आहे पुढच्या लोकेशनवर. परंतु आजच्या या अपडेटमध्ये आपण इथेच थांबूया व भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला एक लाईक नक्की करा. थँक्स बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता. तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये.